माझ्या पत्नीच्या जाण्याने माझ्या डोक्यावर दुःखाचा डोंगर असताना देखील मी 181 शिवसेना उमेदवारांमधून निवडणूक लढलो व जिंकलो. ही जीत ही खरी म्हणजे तिला श्रद्धांजली ठरेल. सर्व पक्षातून संघटना या ठिकाणी सत्कार. माननीय आमचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे साहेब, आमचे खासदार अनिल देसाई साहेब, या सर्व लोकांनी माझ्यावर एक विश्वास ठेवला होता आणि इथली उमेदवारी वास्तविकता माझ्या पत्नीची होती, माझी नगरसेविका प्रसिला अनिल कदम. पण ती आजारी असल्याकारणाने आणि इलेक्शन लागल्याकारणाने मला बोलवून मातोश्रीला उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी मला उमेदवारी जाहीर केली. आणि शेवटचा दिवस असल्यामुळे 30 तारखेला मी तो फॉर्म भरला, स्कुटिनी केली आणि स्कुटिनी झाल्यानंतर माझी मिसेस थोडं क्रिटिकल प्रॉब्लेम झाला तिला आणि 31 तारखेला ती दुपारच्या वेळेला तिचं निधन झालं. आणि अशा कंडिशनमध्ये असताना आम्ही 3-4 दिवस तर एकदमच म्हणजे आमचा स्वतःला भान नव्हता. आणि आपल्याला तिकीट दिले, पक्षाने उमेदवार दिली आहे आणि ह्या ठिकाणी आपण 5 वर्षापूर्वी साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता. जेव्हा उद्धव साहेबांकडे आम्ही प्रवेश केला, आम्ही दोघा नवरा बायकोने आणि आमच्या सहकाऱ्यांनी, त्यावेळेला शब्द दिला होता उद्धव साहेबांनी की मी तुम्हाला उमेदवारी देणार. आणि त्यांचा शब्द त्यांनी पाळला. मला बोलवून त्या ठिकाणी उमेदवार दिली आणि उमेदवार दिल्यानंतर असा प्रसंग आमच्यावरती आल्यानंतर आम्ही सर्व लोकांनी, माझ्या घरकुटुंबातल्या लोकांनी, माझ्या मुलांनी, माझे मित्रपरिवारांनी, सहकारी कार्यकर्त्यांनी, माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी, शाखा प्रमुखांनी, महिला शाखा संघटिका, आमचे सगळे पदाधिकारी सगळ्यांनी येऊन सांगितलं की भाऊ आपल्याला लढायचं आहे, तुम्ही याच्यातनं बाहेर या. कारण आमच्या विभागामध्ये 30 वर्ष आमच्या शिवसेना पक्षाचा नगरसेवक नाही आहे. आणि या ठिकाणी मग आम्ही या सगळ्या लोकांनी एक निश्चय केला की आपण जोमाने आपण कामाला लागायचं. कारण ठीक आहे, माझ्यावर जे संकट आहे ओढावलं होतं, एवढे आपले महापुरुष आहेत, त्यांच्याकडे जर बघितलं, बाबासाहेब आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांवरती, त्यांच्यावरती किती मोठं संकट होतं, पण त्यांनी देशासाठी समाजासाठी लढा दिला ना. मग त्याच्यासाठी आपलं योगदान तेवढं काहीच नाही आहे. आणि मग आम्ही विचार केला की नाही, यावेळेला मुंबई आपल्याला वाचवायची आहे आणि आपल्याला प्रत्येक नगरसेवकांनी जोमाने काम करायचं आहे, प्रत्येक उमेदवाराने जोमाने काम करायचं आहे. आणि त्याप्रकारे आम्ही या ठिकाणी धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई चालू झाली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर या ठिकाणी एवढा पैसा टाकण्यात आला, इथे सर्व लोक जे BJP पक्षाचे उमेदवार असतील, त्यांच्या युतीतले शिंदे गटाचे, ह्या लोकांनी इथे भडीमार केला, पैशाचा पाऊस होतला. पण आमच्याकडे काय पैसा नव्हता, आमच्याकडे जनशक्ती होती, आमच्याकडे कार्यकर्ते होते आणि आमचा एक ठाम विश्वास होता की आम्ही ह्या ठिकाणी आमची उमेदवारी आणणार, त्यांनी किती जरी पैसा टाकला तरी. कारण आमच्या पाठी, आमची कोरबा मिठागरमधली जनता आमच्या पाठीशी खंबीर उभी होती. त्यांना पैसा जरी दिला पण ते विकले गेले नाहीत, त्यांनी पैसे जरी घेतले असतील ते पण विकले गेले नाहीत आणि त्यांनी आमच्यासाठी मतदान केलं. आणि एवढ्या सगळ्या लढाईमध्ये आम्ही डोअर टू डोअर जाऊन लोकांचा संपर्क केला. आम्हाला शेवटचे फक्त 7 दिवस भेटले. 7 दिवसामध्ये आम्ही पूर्ण एरिया पिंजून काढला, लोकांशी संपर्क केला, सर्व जाती धर्मातल्या लोकांना आम्ही भेटीगाठी केल्या आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की भाऊ तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि माझ्या मिसेसचं या ठिकाणी काम असल्याकारणामुळे तिचं पण मला योगदान मिळालं, तिची पण सहानुभूती मला मिळाली आणि त्या सहानुभूती आणि आमचं सगळ्यांचं योगदान ह्याच्यातून माझी ही उमेदवारी मला या ठिकाणी जिंकता आलं. मी या सर्व लोकांचे आभार मानेन, सर्व जनतेचे आभार मानेन. त्या लोकांनी मला जी साथ दिली, कसल्याही धनशक्तीला बळी पडले नाहीत आणि माझ्याबरोबर ते ठामपणे उभे राहिले आणि मला ह्या उमेदवारीचा म्हणजे मला या ठिकाणी मला त्यांनी निवडून आणलं. मी या कोरबा मिठागरमधल्या जनतेचे ऋणी राहीन, कधीही त्यांना विसरणार नाही. कारण माझ्याकडे पैसाच नव्हता, पैसा नसल्यामुळे माझ्याकडे मी काही करू शकत नव्हतो. ते एका मताला 5-5 हजार रुपये वाटत होते. लोक मला सांगायचे की बाबा आमच्या घरात 4 मतं आम्हाला 20,000 रुपये दिले, 5 मतं आम्हाला 25,000 दिले, आमच्याकडे 1 मतं आम्हाला 5,000 दिले, लोक सांगायची. मी म्हटलं बाबांनो पैसे घ्या,
जर तुम्हाला पैसे घेऊन तुमची जर मतं विकायची असतील, बाबासाहेबांनी तुम्हाला संविधान दिलं आहे, संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला एक मताचा अधिकार दिला आहे आणि त्या अधिकाराचा हक्क असा आहे की ह्या ठिकाणी गेली 20-30 वर्ष आपल्या शिवसेना पक्षाचा जे शिवसेना पक्ष जो काम करतं आपल्या विभागात, जी परिस्थिती 30 वर्ष शिवसेना नगरसेवक नसल्यामुळे जी परिस्थिती या वार्डाची झालेली आहे ती तुम्ही लक्षात घ्या आणि मतदान उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार मी आहे शिवसेनेचा, माझी निशाणी मशाल आहे, एवढं लक्षात ठेवा आणि मला मतदान करा. आणि लोकांनी मला मतदान केलं आणि भरघोस मताने मला निवडून दिलं. मी त्यांचा सदस्य ऋणी राहील. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. जर बहुदृश्य बघितलं मीडिया आहे मोठी कामं आहे, कुठल्या कामाला पहिले प्राधान्य देणार आहे? मी या ठिकाणी प्रथमतः आमच्या विभागामध्ये माझी मिसेस जेव्हा नगरसेवक होती तेव्हा त्या हाऊसमध्ये तिला पाणीवाली बाई म्हणून चिडवायचे, कारण ती प्रत्येक वेळेला तिचा मुद्दा घ्यायची, ती पाण्यापासूनच घ्यायची. माझ्या प्रभागात पाणी नाही, माझ्या प्रभागात पाणी नाही, कारण त्यावेळेला आमच्याकडे हापसे असायचे. त्या हापशाच्या मुद्द्यावरती काही एक नगरसेवक निवडून गेला होता, पण ते काय हापसे हटले नव्हते. पण त्याच्यानंतर आम्ही पाण्याच्या लाईनी टाकल्या, प्रेशर वाढवला आणि पाण्याचा प्रेशर वाढल्यामुळे ते हापसे आपोआप त्या ठिकाणी निघून गेले. आम्ही बंच ऑफ कनेक्शनला हात घातला. बंच ऑफ कनेक्शन कमीत कमी 2-2.5 हजार पाईप होते बौद्ध विहारच्या बाजूने आतमध्ये लाईन, आदर्श नवाईनगर आणि गिरिधर तांबेनगर. ते बंच ऑफ कनेक्शन काढून त्या ठिकाणी आम्ही 4 इंचाच्या लाईनी प्रत्येकाच्या गल्लीमध्ये फिरवल्या आणि तिथून त्यांनी प्रत्येकाच्या दारात ते नळ आणि त्याच्या घरामध्ये तर नळ कनेक्शन गेलं आहे. तशीच योजना जी स्कीम आम्ही राबवली बंच ऑफ कनेक्शनची, ती स्कीम मी प्रथमतः माझ्या पूर्ण प्रभागामध्ये, कारण पाण्याच्या लाईनी ह्या गटारातून गेलेल्या आहेत आणि त्या गटारातून गेल्या असताना ते लीक झाल्यामुळे त्या ठिकाणी सर्व प्रभागामध्ये घाण पाणी प्यायला लोकांना मिळतं आहे. आणि ते घाण पाणी त्याचं रिझन असं आहे की बंच ऑफ कनेक्शन, कारण ते गटारातून पाईप गेलेले आहेत. आणि ही स्कीम जी आम्ही केली आहे की त्या ठिकाणी बंच ऑफ कनेक्शन काढून प्रत्येकाच्या दारामध्ये 4 इंचाची 6 इंचाची लाईन टाकून त्यांना प्रत्येकाला नळ दिला आहे. आणि माझी विनंती राहिली आहे सगळ्या जनतेला माझ्या, की जसं तुम्ही BSTचं बिल भरता, जसं केबल TVचं बिल भरता, तसंच बिल या पाण्याचं देखील तुम्ही भरा. महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्येक घराघरामध्ये नळ देण्याची व्यवस्था करू, पण त्याचा रेव्हेन्यू महानगरपालिकेला जायला पाहिजे. कारण मुंबईमधल्या स्लममध्ये 90% लोकांकडे पाण्याचं बिल नसते, त्याच्यामुळे महानगरपालिकेला पाण्याचं रेव्हेन्यू जात नाही, पैसा जात नाही. आणि त्याच्या माध्यमातून ही स्कीम जर आम्ही राबवली तर आमच्या महानगरपालिकेला आमच्या या झोपडपट्टीतून रेव्हेन्यू मिळेल आणि लोकांना स्वच्छ पाणी पिता येईल. ही स्कीम आम्ही प्रथमतः करणार आहे. आणि ते जर स्कीम केल्यानंतर आपोआप गटारातले पाईप बाहेर पडणार आहेत आणि गटर नाले साफ राहतील, पाणी भरणार नाही, पाणी तुंबणार नाही. ही स्कीम आम्हाला या ठिकाणी आमच्या कोरबा मिठागरमध्ये प्रथमतः करायची आहे माझ्या वार्डामध्ये. जर तुमच्या कुटुंबियाचं आणि लोकांपर्यंत जर जनसंपर्क होता, आज त्यांच्या गेल्याने मात्र तुमचा विजय देखील झालेला आहे आणि ती खरीच श्रद्धांजली झाली. पहिली गोष्ट, माझ्या प्रसिद्धांनी जी नगरसेवक असली ती घरगरस्ती बाई होती, पण या ठिकाणी महिला वाढ झाल्यामुळे मी तिला घरातून बाहेर काढली आणि या ठिकाणी निवडणुकीला उभी केली आणि लोकांनी प्रतिसाद दिला. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ती उमेदवारी दिली होती, कारण काँग्रेस पक्षाला ह्याच्यापूर्वी आमच्याकडे उमेदवारच नव्हता, म्हणजे उमेदवार निवडून आलाच नव्हता काँग्रेस पक्षाचा. प्रथमतः ती या विभागातून काँग्रेसची उमेदवार म्हणून आम्ही तिला निवडून आणली. निवडून आल्यानंतर तिने जो काम केलं, जी माणुसकी जपली, जे लोकांना प्रेम दिलं आणि हाऊसमध्ये ज्या पद्धतीने तिने हाऊसमध्ये प्रत्येक गोष्टीला तिने प्रभागमध्ये भाषण केलं आणि भाषणाच्या माध्यमातून तिने जे महापालिकेचा फंड कसा मिळवायचा, बेस्ट कमिटीच्या माध्यमातून कशी कामं करायची, स्ट्रीट लाईट कशी लावायची, स्थापत्य समिती होती, स्थापत्य समिती माध्यमातून कसे रस्ते बनवायचे. यस. आणि एज्युकेशनला असताना कोरबा मिठागर शाळा जी होती आमची पहिली, कोरबा मिठागर शाळा वामनराव म्हाडकांनी बांधली होती, पण ती शाळा पूर्ण मोडकळीस आणली होती काही लोकांनी. मग त्या ठिकाणी अक्षरशः हागणदारी केली होती कोरबा मिठागर शाळेमध्ये. ते पहिला जो फंड आहे तो आम्ही एज्युकेशनचा फंड, आम्हाला जो फंड मिळाला 8,33,000 रुपये त्यावेळेला, तो पूर्ण आता फंड आम्ही कोरबा मिठागर शाळा सुधारवण्यासाठी लावला. पत्रे वरती तोडले होते, ते पत्रे टाकले, रंगरंगोटी केली आणि आजूबाजूचा परिसर साफसुथरा केला. तर एज्युकेशनला आम्ही पहिला फंड वापरला आणि त्याच्यानंतर ती शाळा आम्ही चांगली डेव्हलप केली. त्या शाळेमध्ये आमच्या विभागातले, माझ्या प्रभागातले 3,500 विद्यार्थी शिकतात. मग ते मराठी मीडियम असो, हिंदी मीडियम असो, उर्दू मीडियम असो, या 3 मीडियमला
2 पट्ट्यामध्ये जे सकाळ आणि दुपारच्या जे वर्ग आहेत त्या वर्गामध्ये जवळजवळ 3,500 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहेत. आणि ते जर शाळा आम्ही हात घातला नसता, आदित्य साहेबांनी ते त्याच्यानंतर तर खूपच मुंबईमधल्या पब्लिक स्कूल चांगलेच डेव्हलप केले. तर सुरुवातीला आम्ही जर हात घातला नसता तर 3,500 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले असते. ही आमची पहिली लढाई होती. आणि त्या सगळं करत असताना माझ्या मिसेसनी प्रसिलांनी म्हणजे महापौरपर्यंत, म्हणजे प्रभाग समिती चेअरमन होती, 17 नगरसेवकांची ती चेअरमन होती, प्रभाग समिती अध्यक्ष झाली. तिने चांगलं प्रशासन सांभाळलं आणि त्याच्यानंतर त्या कामाच्या वरती लक्ष ठेवून त्यानंतर तिला महापौरसाठी पण पक्षाने उमेदवारी दिली होती. पण थोड्या मताने त्या ठिकाणी ती राहिली. आणि मग त्याच्यानंतर कामाच्या माध्यमातून आणि ह्या सगळ्या, आणि ती अचानक आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तसं सगळ्यांना आम्हाला सर्व लोकांना दुःख आहे, आमच्या कुटुंबावरती फार मोठं संकट आहे. तरी देखील आम्ही या लोकांसाठी या रस्त्यावर उतरलेलो आहे. आणि ह्या लढाईमध्ये लोकांसाठी जे काय लढता येईल, मला ज्या गोष्टीसाठी मला लढता येईल या नगरासाठी आहे. बहुत अच्छा चल रहा है सर. तो आप लोग हमको अपनी भाई फिर रवि सर से अभी नंबर मांगा मैंने. अच्छा. अभी आप बोध गया में हो, कहाँ बाहर हो? हाँ, बोध गया में ही है सर. ओके. जिम्मेदारी के साथ में बोल रहा हूँ, हार जीत तो होते रहती है, लेकिन अल्लाह ने चाहा, मेरे आका के सदके से, गरीब नवाज के वसीले से, उनके दुआओं से ऐसा नगर सेवक आपको नहीं मिलेगा आपको.